करूयात। अमेरिकेनं भारतावरती आता 25% आयात कर लादलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावला। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। 1 ऑगस्ट पासून अमेरिकेत भारतीय वस्तूंवर 25% कर आकारला जाणार। भारतावर परिणामांची शक्यता। भारत अमेरिकेत सर्व काही चांगलं नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विट करत माहिती। भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करतोय। चीन नंतर भारत रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करतोय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं कठीण, ट्रम्प यांची भूमिका। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारतातील अनेक उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता। कापड उद्योग, ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्स, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर परिणाम होण्याची शक्यता। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। अमेरिकेनं 25% टॅरिफ लावल्यानंतर बैठकीचं आयोजन। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही उपस्थिती। औषध निर्माण, सेमीकंडक्टर, ऊर्जा उत्पादन, तांब या क्षेत्रांना टॅरिफमधून सूट। अमेरिकेसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्यानं टॅरिफमधून सूट। अमेरिकेनं टॅरिफ धोरण लागू केल्यास भारताच्या निर्यातीवरती मोठ्या परिणामांची शक्यता। भारताची वार्षिक निर्यात 2 ते 7 अब्ज डॉलरनं कमी होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। 2023-2024 मध्ये भारताची अमेरिकेत 77.52 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात। हा आकडा भारताच्या एकूण निर्यातीच्या 18% असल्याची माहिती। या आर्थिक वर्षात भारताची निर्यात अमेरिकेतल्या आयातीपेक्षा दुप्पट। या वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये भारताची अमेरिकेत होणारी निर्यात 22.8% वाढून 25.51 अब्ज डॉलर्स, तर आयात 11.68% वाढून 12.86 अब्ज डॉलर्स असल्याची माहिती। मोदींची ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत देशाला मोजावी लागते। काँग्रेसचं ट्विट करत मोदींवरती निशाणा पाहायला मिळतोय। ट्रम्पनी भारतावरती 25% टॅरिफ ठोकल्याची टीका देखील यावेळेला काँग्रेसनं केली। भारताचं परराष्ट्र धोरण अपयशी झालंय। राहुल गांधींनी वेळोवेळी जागरूक करण्याचं काम केलं। ट्रम्प भारताला हिनवत आहेत, त्यांच्या अटींवर भारताला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत। काँग्रेसचे खासदार उज्ज्वल सिंह यांची टीका।